वृषभ राशी. अडचणी का संपत नाहीत? काय आहे तुमच्या पायातील काट्यांचे रहस्य? सुखाचे दरवाजे कधी उघडणार? वृषभ राशीचे जीवन बाहेरून पाहिलं तर स्थिर, शांत आणि संयमी वाटतं, पण आतल्या स्तरावर सतत चालू असलेला संघर्ष फार थोड्या लोकांना दिसतो. मी इतकं सहन करतो, इतका प्रामाणिकपणे प्रयत्न करतो, तरी अडचणी संपत का नाहीत? हा प्रश्न वृषभ राशीच्या मनात वारंवार उठत राहतो. कामात विलंब, नात्यामध्ये ताण, पैशांची चढ उतार, मानसिक थकवा आणि अपेक्षाभंग हे सगळं जणू आयुष्याच्या नित्याचा भाग बनतं. यामागे केवळ परिस्थिती कारणीभूत नसते. तुमच्या राशीचा स्वामी शुक्र सुख, समाधान आणि भौतिक समृद्धी देऊ पाहतो, तर शनी कर्म, परीक्षा आणि विलंब घडवतो. या दोन प्रवाहाच्या मध्ये तुमचं आयुष्य अडकतं. म्हणूनच प्रत्येक सुखाच्या आधी एक मोठी कसोटी येते. तुम्हाला वाटतं नशीब साथ देत नाही, पण प्रत्यक्षात नसीब तुमची तयारी करत असतं. वृषभ राशी पृथ्वी तत्वाची आणि स्थिर आहे, त्यामुळे सुरक्षिततेची गरज, बदलाची भीती, नात्यामधील अतिविश्वास आणि निर्णय घेण्यातील विलंब हे गुण नकळत अडथळे निर्माण करतात. तुम्ही सहनशील आहात, पण मनातील वेदना व्यक्त करत नाही. तुम्ही जबाबदार आहात, पण स्वतःसाठी जगायला विसरता. तुम्ही प्रामाणिक आहात, पण जग तितकं प्रामाणिक नसतं. हे विसंगत वास्तव तुमच्या आयुष्यात वारंवार पायातील काटे बनून उभं राहतं. हा लेख त्या काट्यांचं खरं स्वरूप उलगडतो. ग्रहस्थिती, स्वभाव, कर्मबंधन आणि निर्णय पद्धती या सगळ्यांचा एकत्रित परिणाम कसा तुमच्या प्रगतीला विलंब करतो आणि सुखाचे दरवाजे नेमके कधी व कसे उघडतात याचा सखोल मागोवा येथे घेतला आहे. नंबर 1. शनी आणि शुक्र याचा सूक्ष्म संघर्ष. सुख आधी की परीक्षा आधी? वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे. शुक्र म्हणजे ऐश्वर्य, प्रेम, सौंदर्य, आराम, भौतिक सुख आणि मनाची तृप्ती. पण वृषभ राशीच्या जीवनात वारंवार शनीचा प्रभाव सक्रिय होतो. शनी म्हणजे कर्म, कष्ट, विलंब, जबाबदारी, ताण आणि परीक्षा. हे दोन्ही ग्रह स्वभावाने परस्पर विरोधी आहेत. शुक्र म्हणतो सुख उपभोगा, शनी म्हणतो सुख कमवून दाखव. यामुळे वृषभ राशीच्या आयुष्यात प्रत्येक सुखाच्या आधी संघर्ष येतो. उदाहरणार्थ, नोकरी हवी असेल तर आधी अपमान, नकार, विलंब. नातं हवं असेल तर आधी तुटलेली नाती, गैरसमज. पैसा हवा असेल तर आधी कर्ज, आर्थिक अडथळे. हे योग असे तयार होतात की तुमच्या आयुष्यात काही सहज मिळत नाही, पण एकदा मिळाले की ते टिकाऊ असतं. हा शनीचा नियम आहे. शनी वृषभ राशीला झटपट सुख देत नाही, पण आयुष्यभर टिकणारं सुख देण्यासाठी आधी मानसिक आणि कर्माची तयारी करून घेतो. म्हणूनच तुम्हाला वाटतं अडचणी संपत नाहीत. प्रत्यक्षात शनी तुमचं आयुष्य मजबूत बनवत असतो. नंबर 2. स्थिर स्वभाव. बदल न स्वीकारण्याची खोल मानसिकता. वृषभ राशी स्थिर आहे. स्थिर म्हणजे न ठाम, न बदलणारे, सुरक्षिततेत राहणारे. तुम्हाला ठरलेली जागा, ठरलेले लोक, ठरलेली पद्धत आवडते. नवीन बदल, नवीन धोके किंवा नवीन मार्ग हे तुम्हाला सहज पटत नाहीत. ही वृत्ती बाहेरून चांगली वाटते, पण काळानुसार ती अडचणही निर्माण करते. उदाहरणार्थ, जुनी नोकरी सोडायला भीती, जरी ती प्रगती रोखत असली तरीही. चुकीच्या नात्यात अडकून राहणं फक्त सवय झाली म्हणून. नवीन व्यवसाय किंवा संधी टाळणं, कारण अनिश्चितता. ग्रहस्थिती अनेकदा तुम्हाला बदलाची संधी देते, पण तुमचा स्वभाव तुम्हाला त्याच ठिकाणी रोखून ठेवतो. त्यामुळे ग्रह साथ देत असतानाही तुम्ही पुढे जाऊ शकत नाहीत. हा हट्टीपणा तुमच्या प्रगतीसमोर अदृश्य भिंत उभी करतो. जुने कर्मबंधन आणि कौटुंबिक जबाबदाऱ्याचा अदृश्य भार. वृषभ राशीच्या लोकांवर पूर्वजांचे कर्म आणि कुटुंबाची जबाबदारी खूप मोठ्या प्रमाणात असते. तुम्ही घरासाठी, कुटुंबासाठी, नात्यासाठी स्वतःला विसरता. अनेकदा स्वतःच्या स्वप्नांचा त्याग करता. हे योग सूचित करतात की घरातील समस्यांचे ओझे तुमच्यावर येते. भावंडे, आई वडील, नातेवाईक यांच्या अडचणी तुम्हाला सोडवाव्या लागतात. स्वतःच्या प्रगतीपेक्षा कुटुंबाची काळजी आधी घ्यावी लागते. हे सर्व करताना तुमची वैयक्तिक प्रगती थांबली जाते. तुमच्या कष्टाचं फळ उशिरा मिळतं, कारण तुमची ऊर्जा इतरांसाठी खर्च होते. यालाच कर्मबंधन म्हणतात. तुम्ही फक्त तुमचं आयुष्य जगत नसता, तर पूर्वजांच्या अपूर्ण गोष्टीही पूर्ण करत असता. नंबर 4. पैशाबद्दल भीती. सुरक्षिततेची अतिगरज आणि संधी गमावणे. वृषभ राशीचा पैसा आणि स्थैर्याशी जवळचा संबंध आहे. तुम्हाला आर्थिक सुरक्षितता खूप महत्त्वाची वाटते, पण हाच गुण अनेकदा अडथळाही ठरतो. तुम्ही गुंतवणूक करण्यास घाबरता, रिस्क घेण्यास टाळता, मोठ्या संधीसमोर काय होईल या विचारात अडकता. तुमच्या आयुष्यात अनेक वेळा मोठ्या आर्थिक संधी येतात, पण अतिविचार आणि अतिभीतीमुळे ते हातातून निसटतात. तुम्ही सुरक्षित मार्ग निवडता, पण तोच मार्ग तुम्हाला मध्यम स्थितीत अडकवून ठेवतो. शुक्र तुम्हाला पैसा देऊ इच्छितो, पण तुमची भीती त्या प्रवाहाला अडवते. नंबर 6. योग्य वेळ ओळखण्यात होणारी चूक. संधी समोर असूनही हातातून निसटते. वृषभ राशीचे लोक निर्णय घेताना खूप विचार करतात. कोणताही निर्णय घाईत घेत नाहीत. ही चांगली गोष्ट आहे, पण अनेक वेळा हा अतिविचार संधी हातातून निसटण्याचं कारणही ठरतो. ग्रहयोग अनेकदा तुम्हाला पुढे ढकलत असतात. अचानक नोकरीची ऑफर, नवीन व्यवसायाची कल्पना, चांगलं नातं,
स्थलांतराची संधी, पण तुम्ही विचार करत राहता थोडं थांबू, आणखी पाहू, नंतर करू, आणि हीच विलंबाची सवय संधी दूर नेते. शनीच्या प्रभावामुळे तुमचं मन आधी धोका शोधतं, फायदा नंतर पाहतं, त्यामुळे योग्य वेळ ओळखण्यात उशीर होतो. तुमच्यासाठी मोठा प्रश्न हा नसतो की संधी येत नाही, तर तुम्ही संधी वेळेत पकडत नाही. नंबर 7, नात्यांमध्ये अतिविश्वास, चुकीच्या लोकांना आपल्या आयुष्यात जागा देणे. वृषभ राशीचे लोक अतिशय विश्वासू, निष्ठावान आणि मनाने स्वच्छ असतात. तुम्ही एकदा कोणाला आपलं मानलं की पूर्ण मनाने त्याच्यावर विश्वास ठेवता, पण प्रत्येक व्यक्ती तुमच्यासारखी नसते. यामुळे काय होतं, चुकीच्या लोकांवर विश्वास, फसवणूक, विश्वासघात, भावनिक ताण, आर्थिक नुकसान. तुम्ही लोकांच्या शब्दावर विश्वास ठेवता, त्यांच्या स्वभावाचा अंदाज घेत नाही. अनेकदा तुमच्या आयुष्यातील मोठ्या अडचणी बाहेरून नसतात, तर जवळच्या लोकांमुळे निर्माण होतात. हा अनुभव तुम्हाला आतून तोडतो, पण तरीही तुम्ही पुन्हा कोणावर तरी विश्वास ठेवताच. ही साखळी पुन्हा पुन्हा चालू राहते. नंबर 8, शनीची धीमी पण ठाम कृपा. उशिरा मिळणारं मोठं फळ वृषभ राशीच्या लोकांना सर्वात जास्त त्रास होतो, तो म्हणजे विलंब. तुम्ही खूप कष्ट करता, प्रामाणिकपणे काम करता, पण फळ उशिरा मिळतं, त्यामुळे निराशा येते. पण हा शनीचा अत्यंत महत्त्वाचा नियम आहे. शनी आधी परीक्षा घेतो, मानसिक सहनशक्ती, संयम, प्रामाणिकपणा, कष्ट करण्याची तयारी. ही परीक्षा पूर्ण झाली की अचानक आयुष्यात मोठा बदल घडतो. आर्थिक स्थैर्य, घर, वाहन, मालमत्ता, नात्यांमध्ये स्थिरता, मानसिक शांतता. हा बदल हळूहळू नाही तर अचानक जाणवतो. अनेक वर्षाच्या संघर्षानंतर आयुष्य स्थिर होतं. तेव्हा कळतं की इतकी वर्ष अडचणी नव्हत्या, तर मोठ्या सुखाची तयारी चालू होती. वृषभ राशीच्या अडचणी या नशिबाचा शाप नाही, तर नियतीची शिस्तबद्ध प्रक्रिया आहे. तुमच्या आयुष्यात येणारा विलंब, वारंवार होणारे गैरसमज, आर्थिक चढ उतार आणि भावनिक थकवा, हे सगळं एका मोठ्या स्थैर्याची पायाभरणी करत असतं. शनी तुम्हाला तोडत नाही, तो तुम्हाला मजबूत बनवतो. शुक्र तुम्हाला सुखापासून दूर नेत नाही, तर तो टिकाऊ सुखासाठी तुमची पात्रता वाढवतो. पायातील काटे म्हणजे तुमचा हट्टीपणा, बदलाची भीती आणि अतिविश्वास, भावनांना दाबून ठेवण्याची सवय आणि योग्य वेळ ओळखण्यात होणारा विलंब. हे काटे काढले की मार्ग आपोआप मोकळा होतो. ग्रहाची साथ तेव्हाच पूर्ण मिळते जेव्हा स्वभावातील अडथळे दूर होतात. सुखाचे दरवाजे वृषभ राशीसाठी अचानक उघडतात, हळूहळू नाही. अनेक वर्षाच्या संघर्षानंतर एक टप्पा येतो जिथे आयुष्य स्थिर होतं, पैसा साचू लागतो, नाती स्थिर होतात आणि मनाला शांतता मिळते. तेव्हा मागे वळून पाहताना लक्षात येतं की अडचणी व्यर्थ नव्हत्या, त्या मोठ्या आनंदाची तयारी होत्या. वृषभ राशीचं जीवन उशिरा फुलणारं फूल आहे, पण जेव्हा ते फुलतं तेव्हा त्याचा सुगंध दीर्घकाळ टिकतो. तुमचं नशीब उशिरा साथ देतं, पण जेव्हा देतं ते कायमचं देतं. श्री स्वामी समर्थ मंडळी.